नमस्कार मित्रांनो, लवकरच म्हणजेच 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण येत आहे आणि म्हणूनच आज आपण गुढीपाडवा या विषयावर सुंदर आणि सोपा निबंध पाहणार आहोत. पूर्ण निबंध समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानामृत स्टडी पॉइंट चॅनलला सबस्क्राईब करा. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हिंदू पंचांगानुसार हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. त्यामुळे हा सण नव्या सुरुवातीचे आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा वसंत ऋतूमध्ये येतो, त्यामुळे निसर्ग खूप सुंदर दिसतो. झाडांना नवीन पालवी फुटते आणि फुले उमलून वातावरण आनंदी होते. या दिवशी घरासमोर उंच काठीवर रेशमी कापड, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी लावून गुढी उभारली जाते. गुढी ही विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की ह्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला. त्या आनंदात अयोध्येतील लोकांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण म्हणूनही गुढी उभारण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करतात. अंगणात सुंदर रांगोळी काढून दाराला आंब्याचे तोरण लावले जाते. लोक पारंपरिक वस्त्र परिधान करून आनंदाने सण साजरा करतात. या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, मिरी आणि जिरे यांचे मिश्रण खाल्ले जाते. हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर असून जीवनातील गोड कडू अनुभवांची आठवण करून देते. गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात पुरी भाजी, श्रीखंड आणि इतर स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन आनंदाने सण साजरा करतात. लोक मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतात आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी प्रार्थना करतात. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात आणि लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. गुढीपाडवा आपल्याला नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. हा सण आनंद, एकता आणि आपल्या संस्कृतीचे महत्त्व सांगणारा सण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.